लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत संवादाचा अभाव आणि वाढता मानसिक ताण लक्षात घेता नाशिकमध्ये श्रवणालय द लिस्निंग स्पॉट हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। नागरिकांना मन मोकळं करण्यासाठी आणि भावनांना ऐकून घेण्यासाठी भारतातील पहिलाच असा उपक्रम नाशिकमध्ये सुरू झालाय। कोवळे किरण, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतोय। मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणूस जगाशी जोडलेला असला तरी मनापासून संवाद साधणारे कान कमी होत चालल्याची भावना व्यक्त करत या उपक्रमाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर वृषित प्रभा विलास सौदागर, फेलो होमिओपॅथिक सायकियाट्रिस्ट। श्रवणालय आपण रुग्णालय ऐकलंय, भोजनालय ऐकलंय, पण श्रवणालय हा पहिला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये हक्काची जागा आहे, जिथे तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता। सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे आपला संवाद हरपलेला आहोत। संवाद जो सांस्कारिक वाद असतो, पण त्याचं रूपांतर वादविवादमय झालेलं आहे। मन मुराद जगणं हे फक्त स्वतःपुरतं नसतं, तर आपल्या वाचेतून, आपल्या मन मोकळेपणातून दिसून येत असतं। हे करत असताना मला एक मानसोपचार तज्ञ आढळून आलं की अनेक घरांमध्ये सध्या संवाद नसल्याकारणाने लोकांना एन्झायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलर्स असे असाध्य मानसिक आजार जडू लागले आहेत। त्याच्यावर मात कशी करायची? तर फक्त औषधांनी नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी जर आपलं मन मोकळं केलं तर अशा असाध्य आजारापासून वेळच आपल्याला स्वतःला पासून म्हणजे असाध्य आजारांपासून वाचवता येऊ शकतं। म्हणून नाशिककरांना विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये श्रवणालयाच्या अनेक ठिकाणी आपण आउटलेट्स सुरू करत आहोत, जिथे काउन्सिलर्स आमच्याकडून उपलब्ध असणार आहेत आणि तिथे तुमच्या सर्व प्रश्नांना ऐकलं जाणार आहे। तुमच्या मनातला कल्लोळ जो आहे तो आमच्याकडे मनमोकळेपणे बोला। तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधून बोस हा ओपन स्कूलिंग, मुक्त शालेय शिक्षण पद्धत याचं सुद्धा अनावरण करत आहोत। ज्या मुलांना शिक्षण घेणं जड जात असेल, ज्या मुलांना शिक्षणासोबत काही वेगळं करायचं असेल, अशा मुलांना घरून 10वी-12वीचे आता ऑनलाईन परीक्षा देता येणार आहेत। त्याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। कार्यक्रमाला मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय उत्कीरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर संदीपान जगदाळे तसेच प्राचार्य विरंगत शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। यामुळे मानसिक आरोग्य आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। डॉक्टर वृषित सौदागर यांच्या श्रवणालय या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। होमिओपॅथीचा वापर करून या ठिकाणी त्यांनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं काउन्सिलिंग ते करणार आहेत। त्याच्यामध्ये मुलांमध्ये असणारे जे काही मानसिक आजार असतील, मोबाईल वापरण्या संदर्भामधले ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा त्यांची एकाग्रता का कमी होते या संदर्भातलं काही काम असेल, हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सांगितले जातील। त्याचबरोबर पालकांनी सुद्धा कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी वागावं, त्यांना कसं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते कसं ऐकून घ्यावं आणि एकमेकांशी संवाद कसा ठेवावा या संदर्भामध्ये शास्त्रशुद्ध असं मार्गदर्शन होणार आहे। नाशिकमधल्या अनेक शाळांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे। मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा त्यांचा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल मला कुठलीही शंका नाही। पुन्हा एकदा त्यांच्या या श्रवणालयाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। श्रवणालयाची आपण चांगली सुरुवात करूया, म्हणून चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हा। काय चांगलं आहे ते ऐका, काय चांगलं आहे तेच आपण प्रस्तुत करूया, तरच आपल्याला या पुढच्या काळामध्ये टिकता येईल। कारण पुढचा काळ खूप वाईट असणार आहे। सुरुवात जगात आपल्याला दिसतेच आहे, कधीही ते आपल्याकडे येऊ शकतं। त्यामुळे पुढचा काळ खरोखर खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यासाठी आता आपल्याला खरोखर चांगल्याची साथ करावी लागेल। म्हणून कबीरदास म्हणतात, लिखा लिखी की बात नहीं देखा देखी की बात, लिखा लिखी की बात नहीं देखा देखी की बात, दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बारात। हे दुल्हा दुल्हन म्हणजे कोण आहे? योगशास्त्रात त्याला येड्यात वेळात आणलं, नाडी वगैरे म्हणतात, आपण ते सोडून देऊया। हे दुल्हा दुल्हन कोण आहे? तर शिवशक्ती आहे। म्हणजे कोण?
बाहेरचं पर्यावरण आणि आतलं पर्यावरण हे जेव्हा मिळतं, जेव्हा एकत्र होतात, तेव्हा जगामध्ये कितीही युद्धाची वारा चालू दे, किती काही घडू दे, फरक होत नाही. ते सगळं फिकं पडतं आणि उडतं. ते फक्त सत्य असतं, सत्य फक्त चांगलंच असतं. तेव्हा श्रवणाची गरज आहे. थँक्यू सो मच, तुम्ही सहन केलं. याच कार्यक्रमात बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग अँड स्किल एज्युकेशन बोर्डाचे महाराष्ट्रातील पहिले केंद्र नाशिकमध्ये कोवळे किरणतर्फे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पारंपरिक शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी ठरणार असून मानसिक आरोग्य आणि संवाद वाढवण्यासाठी श्रवणालय हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.